लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मर्दांच्या लढाईत एकच मर्दानी झळकत आहे, त्या म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या माधवीताई नरेश जोशी. लढाऊ जिजाऊ सावित्रीची लेक या लेकीने आज बुधवार दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते, त्यात महिलांची संख्या जास्त होती. माधवीताई जोशी या वंचित बहुजन आघाडीतर्फे मावळ लोकसभा निवडणूक लढत आहेत. त्यांची निशाणी ऑटो म्हणजेच रिक्षा आहे. प्रथमपासूनच त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्जत, खालापूर विधानसभा मतदारसंघासह मावळ लोकसभा मतदारसंघात माधवीताई भावी खासदार म्हणून प्रसिद्ध आहेत. हा मतदारसंघ म्हणजे त्यांचे होम ग्राउंड आहे. या ठिकाणी त्यांनी अनेक सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, रोजगार विषयक, गोरगरीब, कष्टकरी महिलांच्या विकासाचे उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे पहिल्यापासून त्यांना मोठा जनाधार आहे. या जनाधाराचा उपयोग माधवीताईंना लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. 1 मे हा महाराष्ट्र दिन तसेच माधवीताईंचा जन्मदिवस, त्यामुळे या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून माधवीताईंनी प्रचाराचा नारळ फोडला. त्याआधी कर्जत शहरातून वंचितचे झेंडे लावलेल्या रिक्षांची भव्य रॅली काढण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आई एकविरेचा आशीर्वाद घेऊन माधवीताईंनी प्रचाराला सुरुवात केली. दरम्यान पत्रकारांशी बोलताना माधवीताईंनी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा दावा केला. निवडून आल्यानंतर महिला आणि बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात येईल. समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास होईल असे खासदार म्हणून आपले काम असेल. त्यामुळे जनतेने आपल्या ऑटो म्हणजेच रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी शेवटी मतदारांना केले. सर्वांना जय भीम, जय शिवराय. आज कामगार दिन आहे आणि सर्वांना माझ्याकडून कामगार दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आपला जो प्रश्न आहे की वंचित मधून जी उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे जे वारसदार आहेत बाळासाहेब आंबेडकर त्यांना मनपूर्वक आभार मानेन, कारण त्यांनी माझी निवड केलेली आहे. जर आत्ता आपण बघितलं तर सगळीकडे जास्त करून पुरुष वर्ग उमेदवार आहेत आणि मावळसाठी मी पहिली महिला खासदार होणार आहे आणि त्यांनी माझी निवड केलेली आहे की त्यांनी माझ्यामध्ये काहीतरी बघितलं आणि त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे. खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा आणि पुढं जे काही असणार आहे, जी कामं असणार आहेत, नक्कीच प्रयत्न तर करतच आहे आणि यश प्राप्त करायचा नक्कीच प्रयत्न असेल. महिला वर्ग, बेरोजगारी, पर्यावरण आणि ज्या गाव पातळीवरच्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आज कामगार दिन आहे आणि आजपासूनच आपण प्रचाराचा नारळ फोडत आहोत. आज कर्जतमधून आपली सुरुवात होत आहे आणि आई एकविरे मातेचं आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. तिथपर्यंत आपण रॅली काढत आहोत आणि आज नक्कीच आईनी आशीर्वाद दिलेला आहे समजा आणि आज आपल्याला प्रचाराला सुरुवात मिळाली आहे. खूप सुंदर प्रतिसाद आहे की एक महिला वर्ग पुढे येत आहे आणि ज्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि ज्या महिला आहेत, सामान्य महिला आहेत किंवा ज्या पदाधिकारी महिला आहेत, त्यांना सुद्धा खूप आनंद होतोय की आमचा एक नेता आहे, त्यांनी एका पुरुष वर्गाने एका स्त्री वर्गाला उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळे सामान्य लोकांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. त्यांना एक जोश आलेला आहे की आमचं जोपर्यंत चिन्ह डिक्लेअर झालं नव्हतं तेव्हापासूनचा प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि खरंच देवाच्या कृपेने मला चिन्ह सुद्धा खूप सुंदर मिळालेलं आहे. ऑटो रिक्षा आहे जी सर्वसामान्य लोकांची जे म्हणतात दळणवळण करण्याचं साधन आहे ते मला मिळालेलं आहे आणि मी एक सामान्य घरातून असल्यामुळं मला खरंच खूप आनंद झाला आहे की माझं जे चिन्ह आहे, माझी जी निशाणी आहे ती मला शोभेल अशीच मिळालेली आहे. ताई साहेब, आपल्याकडे आता बाळासाहेब आंबेडकरांची काही प्रचार सभा होणार आहे का आणि कुठे होणार आहेत आणि कशा पद्धतीचं ती रणनीती राहणार आहे तुमची? नक्कीच आजच सरांनी मला त्यांचं शेड्यूल दिलेलं आहे आणि 2 सभा त्यांच्या मोठ्या आपण घेतोय. एक पनवेलमध्ये घेतोय आणि एक पिंपरी चिंचवडमध्ये घेतोय
आणि ज्या छोट्या छोट्या सभा आहेत त्या दररोजच चालू असणार आहेत. त्याच्यामध्ये छोटे सर आहेत आपले सुजात दादा, त्यांच्या आहेत. नंतर आई आपल्या आहेत अंजलीताई, आणि आमच्या ज्या सगळ्यात ज्येष्ठ ज्या कार्यकर्त्या आणि ज्या आमच्या नेत्या आहेत रेखा ठाकूर, तर त्यांच्यासुद्धा सभा आम्ही घेणार आहोत. यावेळी नरेशदादा जोशी, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र पाटील, तारामती ब्रिगेडच्या शिवमती वंदनाताई मोरे, पूजाताई भोईटे, राहुल सोलंकी, सुशील जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तारामती ब्रिगेडच्या शिवमती वंदनाताई मोरे यांनीही पत्रकारांशी बोलताना माधवीताई जोशींना भरघोस मतांनी निवडून आणणार असल्याचा दावा केला. मी शिवमती वंदनाताई मोरे, ताराराणी ब्रिगेड अध्यक्ष. आज ताराराणी ब्रिगेड ही फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करते आणि महिलांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणारी तलवार ह्या नावाने देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. सर्व ठिकाणी ताराराणी ब्रिगेडने अन्यायाविरुद्ध एक हत्यार आजच्या 21व्या शतकात उचललेले आहे, कारण भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे आणि आम्हाला क्रांती करायचे, आम्हाला परिवर्तन करायचे. माँसाहेब जिजाऊंनी शिल्पांच्या हातामध्ये तलवार दिली, सावित्रीबाई फुलेने आमच्या हातामध्ये कलम दिलं आणि त्यामुळेच आज आम्ही महिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामुळे आज आम्हाला जो काही मान सन्मान मिळत आहे. तर ह्या विचारधारेवर आज भरकटलेले आहेत सगळे. कोणी नीट चालत नाहीये. इलेक्शन आले की अनेक प्रलोभनं दिली जातात, लोक विकली जातात आणि परत 5 वर्ष रडत बसतात. तर परत एकदा आपल्याला एक संधी दिलेली आहे, चांगली परिवर्तनाची एक लाट आलेली आहे. देशभरामध्ये सगळीकडे जे काही आज बदल झालेले आहेत त्या बदलाच्या प्रवाहामध्ये प्रत्येक मतदाराने येणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि हे येत असताना आमच्या लक्षात आलेलं आहे की आजचा मतदार हा जागरूक आहे आणि हा निश्चितपणे ह्या वेळेला मतदार हा व्यक्ती बघून मतदान करेल, त्यांची कार्यप्रणाली बघून मतदान करेल. आणि म्हणूनच आज माधवीताई जोशी या उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीच्या. आजपर्यंत ताराराणी ब्रिगेड कुठल्याही राजकीय विचारपीठावर आजपर्यंत गेलेले नाहीये, पण माधवीताई जोशी एक जिजाऊ सावित्रीची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवते, परिणामांना न घाबरता काम करते, अंगावर बिनबुडाचे आरोप आले तरी संघर्ष करते. आणि अशा पद्धतीने ही माधवीताई जोशी आज या रणसंग्रामात उतरलेली आहे. ही स्वेच्छेने नाही, तर लोकांनी त्यांना सहभागातून त्यांना ह्या इलेक्शनमध्ये तुम्ही उभे राहा असं विनंती केल्यामुळे आज माधवीताई जोशी ह्या उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या आहेत आणि आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. म्हणूनच आज मी त्यांच्यासोबत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी त्यांच्यासोबत असेन. निश्चितपणे त्यांची निशाणी ही रिक्षा आहे आणि बहुमताने त्यांचा विजय होईल असं मी सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन करते की त्यांच्या रिक्षा या निशाणी चिन्हावर मतदान करा आणि माधवीताईंचा विजय हा आपला विजय असेल. त्यामुळे आपण परिवर्तनाच्या या लाटेमधले आपण सगळ्यांनी साक्षीदार व्हा आणि माधवीताई जोशींना प्रचंड बहुमताने विजयी करा. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.